टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हॅलो. हॅलो. हा बोला. मगाशी बोलत होतो ना, सचिन भाई पवार बोलते, टायगर ग्रुप. हा बोला की सर. काय विषय तुमचा सांगा. आमची बायको पळून गेली बघा, मधुकर भुरे ना. तुमची बायको पळून गेली? हा, शिरक्या कंपनीत काम करत होत्या. बर, तुम्ही कुठून बोलता दादा? मी नांदेडहून बोलालो भैया. नांदेड जिल्ह्यामधून कुठलं गाव? नांदेड मध्ये काबरानगर. बर, प्रॉपर नांदेड शहर का? हा नांदेड. बर, काय विषय पूर्ण सांगा मला. पुरं काय बघा, ते भोसरी आता तिथंच आहे बघा, ते भोसरी मध्येच कुठतरी आहे ते म्हणा. बर, तुमच्या लग्नाला किती वर्ष झालं? आमच्या लग्नाला होऊन मी 10 वर्ष झालं सर. मुलं किती तुम्हाला? एक पोरग 7 वर्षाचा आहे. एक पोरग 7 वर्षाचं. मुलगी 6 वर्षाची. तुमच्या ह्याच्यावर पाठवलो बघा की. बर. हा, तुमच्या ह्याच्यावर व्हॉट्सअपवर. मग तुमचे मुलं मुली एवढे मोठे असून तुम्हाला कसं काय पळून गेली? काय कारण काय? कारण काय बघा, इटच्या गाड्यावर होत्या चौफुल्याला. बर, तुम्ही कुठे कामाला होता? इटच्या गाड्यावर होत्या ह्याच्या पहिले नंतर त्याच वर्षामध्ये गेलेल्या. हा. मग तिथून पुण्याला आल्या, तिथलं काम संपलं होतं. बर. मग त्यानं गुत्तेदार होता. बर. मधुकर भुरे. मग त्याच्या दोघा नवरा बायकोचं भांडण झालं. त्याला 22 वर्षाची पोरगी आहे. बर. आणि 12 वर्षाचा पोरगा आहे त्याला बी. बर. त्यानं त्याची सासरवाडी आहे धानोरा, मांग धानोरा कवट्यापाशी. हा. मग तिथून आम्ही त्याचे भांडणं झालं ना, आम्ही तिकडे पुण्याला गेल्या. भोसरी याच्या शिरक्या कंपनी होती. बर. मग तिथून त्यानं तिथं आला आणि एका दिवशी माझी त्याची कुरबुर झाली. बर, तुम्ही पण पुण्याला कामाला होतो का? हा, मी बी शिरक्या कंपनीला कामालाच होतो ना. बर. मग तिथं कामाला होतं. तिथून त्यानं दारू पिऊन आला एका दिवशी साईटवर. त्या साहेबांनी म्हणलं, तू इथं कसं काय आला दारू पिऊन साईटवर? तुमच्या बायकोचं वय किती आहे? माझ्या बायकोचं वय असेल बघा 30 असेल बघा. 30. आणि समोरच्या व्यक्तीचं वय? त्याचं जास्त आहे. त्याचं नाही म्हणलं तरी बघा 35च्या जवळ आहे. वय किती? त्याचं नाव काय? मधुकर भुरे. मधुकर भुरे. कुठला आहे तो प्रॉपर? दहीकळंबा. त्याच्यासोबत पळून गेली का? हा, त्याच्यासोबत पळून गेली. त्याचा नंबर आहे का? त्याचा नंबर साहेब त्यानं हेच करून टाकला हो, ते सिमच बदलून टाकलाय त्यानं. बर. हा, तुमच्या बायकोकडे मोबाईल आहे का? नाही. त्याच्याकडे पण नंबर नाही? नाही. बर. आता असंच तुमच्या एखादी ते फोटो एखादी टाकला टायगर ग्रुपवर, मग तिथे एखादी पुण्यामध्ये कोणी बघलं तरच फोन करावा तुम्हाला कोणतरी. आणि दुसरी गोष्ट, मग कधी झालं तुमचा मॅटर? हे मॅटर बघा 31 मे ला झाला. 31 मे ला झालं का? हा, शुक्रवारी. याच वर्षी का? हा. आता मुलं तुमच्याकडे आहेत त्याच्याकडे आहेत? मुलं त्याच्याकडेच आहेत. मुलं पण त्याच्याकडे आहेत? हो. तुम्ही काय काम करता आता? आता बिगारीच का, आता हॉटेलमध्ये करायला साहेब. हॉटेलमध्ये? हा. अच्छा. दारू वगैरे पिता का तुम्ही? नाही. आमच्या पुरा कोण्या बी यांना विचारा, हे संग्राम कधीच दारू, आम्हाला दारू नाही, सोप नाही, काहीच माहित नाही बघा. बघ, दारू काय नाही, पेत नाही म्हणतात. मग तुमची बायको कसं काय पळून जाते मग? आता हो का, ते कसं आहे बघा, तिथं होते आम्हाला ती बी आमदाच गठण पडली त्याची. हे काम बी माहित नव्हतं आम्हाला. ती आमची ती एक मेवणी होती तिथं, त्याची ते भावजय होय. ते इटच्या गाड्याचं कामच माहित नव्हतं आम्हाला. तर मी सांभाळून घेतो, हे करतो म्हणला ना, गेलो मी. बर. हा, मग तर गेल्यानं तिथे काम मी टेम्पोवर केलो. त्या ते हे भटकर होता ते. तिथे? हा. बर, बोला. साहेबाला फोन केलता का? कुठल्या साहेबाला? तुम्हाला नंबर पाठवली बघा, भुसरी पोलीस स्टेशनच्या. तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केला का? हा, केली की. कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये? भोसरी पोलीस स्टेशन. भोसरी पोलीस स्टेशन मध्ये काय म्हणून केला? अशी लेकर बायको मधुकर घेऊन गेला म्हणून. मधुकर? हा. तुम्हाला माहितीये का तेच घेऊन गेलो म्हणून व्यक्ती? हा, मी डोळ्याने बघितलं. वरी असं मी पाणी मारू लागलो. जरा दूर होती साईड, ते मला समोरच गेला. मग तुमची बायको तुम्हाला सोडून जाते म्हणलं, कारण काय मला सांगा ते? कारण बघा काहीच नाही बघा, भांडणं नव्हते, काहीच नव्हते. त्याने एका दिवशी साईडवर पिऊन आला. आम्ही दोघं काम करू लागलो त्या एका जागीच. मग मी जरा खाली गेलो. मग त्यानं दारू पिऊ, त्यानं सुटी घेतला होता. मग त्यानं बोल लागला. बर.
मग मी आलो, तू कस काय इथं साईटवर बोलालीस म्हणून मी तिला 2-3 थापडा मारलो. बर साहेब होते तिथं, काळेकर साहेब. बर. अहो दादा, तुम्ही काय म्हणताय, दारू पित नाही काय नाही त्यांना, तुम्ही काय त्रास वगैरे देता हो त्यांना? नाही अहो का, तुम्ही माझ्या तुम्हाला पुऱ्या खानदानचा नंबर देतो, कोणी त्रास केले म्हणलं तर तुम्ही मला जोडानं मारा बस. मग कसं काय तुम्हाला सोडून जाते मग ते? हा, एवढं मी तुम्हाला म्हणालो. इथं जेवढे मोठेचे नंबर आहेत ना, तेवढेच तुम्हाला देतो. हे पोरं कसे आहेत बाबा म्हणा, एवढंच म्हणा. बर. हा, तुम्हाला उद्या नंबर द्या म्हणलं तर नंबर देतो, पुऱ्या साहेबाचे, पोलीस वाल्याचे ते. हा, नांदेडच्या. बर. हा, आणि हे जर पोरग वाईट जर आहे म्हणले, हा, मला बिंदास तुम्ही कापून टाका, तुम्हाला मी काहीच म्हणणार नाही. माझ्या साहेबाच्या समोर बोलतो तुम्हाला. बोला. हा, म्हणजे हेच रिक्वेस्ट आहे साहेब, आमची लेकरं बाळा गटवा बस, दुसरं काही नाही. आज एकाने फोन केलता, ते नंबर दिला एकानं. बोला ऐकतोय मी. एकानं नंबर दिला बघा आज. हा, गोपाळपुरा आहे बघा, गोपाळपुरा याच्या आळंदीकड. हा, तिथं एकट्याचा एक नंबर दिला मला. बर. त्याला फोन केलता म्हणे त्यानं. बर. मग मी नंबर घेतलो त्याच्याकडून. बर. म्हणलो मला नंबर दे. कोणाचा नंबर घे? त्या माणसाचा. त्यानं काय, हे दुसऱ्या माणसाला फोन केलता त्यानं. हा, नाही नंबर कोणाचा घेतला तुम्ही? नंबर नंबर ते गोपाळपुऱ्यामध्ये आहे, त्या आळंदीमध्ये. त्याला मधुकरच्या भावाने फोन केलता, ते बी पळून गेला. दोघे भाऊ पळून गेले ते सख्खेच. हा, एक दहेकाळीची पोरगी काढून पळून घेऊन गेला, आणि हे मधुकरनं मजी नेला समजा. दोघं भाऊ सख्खे भाऊ तिथंच आता ते. हा, मग त्यानं एकाचा नंबर दिला मला. ते एक पोरग सांगितलं बाबा असं असं मला फोन आलता, आणि आमच्या बहिणीला बोलला, तिचा नवरा म्हणला. मग त्याला म्हणले म्हणून तू इकडे येऊच नको, आमचा तुमचा काय संबंध नाही. त्या बायकोने म्हणली म्हणे त्याच्या. गोपाळपुरा आहे बघा याच्या आळंदीमध्ये. हा, गोपाळपुरा आहे म्हणून त्यानं सांगितलं मला. नंबर आता उद्या देतो म्हणला त्यानं. बर. मग आता तुम्ही कुठल्या पोलिसाचा नंबर पाठवले तुम्ही मला? भोसरीच्या. PS आहेत का, AP आहे का, पी आहेत? कुठला अधिकारी आहे तो? जिथली कंप्लीट केली बघा, तिथलाच नंबर दिला तुम्हाला मी. तिथलाच नंबर दिला का? हा. बर. मग त्या साहेबाकडे तुमची केस आहे का? हा, साहेबाकडे केस आहे. किती दिवस झाला कंप्लीट करून? हा, झाले 4 महिने झाले साहेब. 4 महिने. 4 महिन्यामध्ये काय मदत केली नाही का तुम्हाला? काहीच नाही बघा, काहीच नाही का? हा, खाली रेकॉर्डर काढले, झालं तेवढंच दाखिले. नंतर तुला ते सिम बदललं म्हणलं, झालं. बर. मग आता तुम्हाला काय मदत करावं सांगा. मी तुम्ही कमसे कम 1 महिना झाला फोन करला तुम्ही. हा, 1 महिना झाला बघा साहेब. आता गरीब आता तुम्ही म्हणून. नाही, गरीबाचा सवाल नाही याच्यामध्ये. तुमच्या अगोदर पण भरपूर लोक फोन करतात, माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मदत करत असतो दादा. हो साहेब. तुमची बायको कुठं आहे काय नाही मला माहिती आहे का? हो, ते तर बरोबर आहे ना साहेब. आता तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केला, तिथून चौकशी होणार ना तुमची? हो, ते तर मी साहेबाला सांगितलंय. जर मी तुमच्याकडून थोडी मदत भेटली तर मला चांगलं होतं. कसं हो, चालेल, काय हरकत नाही. नंबर कुठं सांगा नंबर साहेबांचा मला. साहेबाचा नंबर तुम्हाला व्हॉट्सअपवर आहे बघा तुमच्या. सांगा नंबर, आता सांगा. आता सांगू का? हो. बरं, 1 मिनिट. चालूवर सांगा. हो, बरं. चालूवर सांगा म्हणजे डायरेक्ट फोन करतो. तुमचं कुठेपर्यंत आले काय नाही चौकशी विचारतो, तुम्हाला मदत करायला लावतो लवकरात लवकर. हा, बरं साहेब. काय म्हणून कंप्लेंट केला तुम्ही? पळून गेलेत म्हणून. पळून गेले. समोरच्या व्यक्तीचं नाव पण दिला तुम्ही तिथं? हा, 1 मिनिट सांगा, मी नंबर लिहून घेतो. समोरच्या व्यक्तीचं नाव पूर्ण सांगा मला. मधुकर भुरे. मधुकर भुरे. कुठला आहे तो? दहीकळंबा. काय काम करतो? बिगारीच काम करते ते बी. इटचं काम करत होता. बरं, ठीक आहे. सांगा नंबर सांगा. 1 मिनिट साहेब. सांगा. मी नंबर काढतो. हॅलो, कोण बोलतोय? हॅलो, पवार साहेब बोलतोय का? हा, बोला ना. कुठलं पोलीस स्टेशन सर आपलं? हा, कुठलं, पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन का भोसरी? हा, कुठून बोलताय? मी सचिन भैया पवार बोलतोय. टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पोलीस डिपार्टमेंटचं पण काम करतोय सर मी. हा, बोला ना. हा सर, आपण कुठल्या पोलीस स्टेशन मधून बोलतोय म्हणलो? MIDC भोसरी. घरी आता मी. बोला. अच्छा, ओके. घरी आहेत का? आपल्याकडे कंप्लेंट होती
नरवाडे ना? ज्योती संग्राम नरोडे. हा ना, तिने फोन बंद केलेत. ज्याच्या बरं गेली त्याच्या भावाने त्यांचे सगळ्यांचे फोन बंद होते. हा कंप्लेंट तुमच्याकडे होता, मग त्याचा नवरा बार फोन करतोय. तो काय विषय ते नेमकं काय ते कुठल्या व्यक्तीसोबत पळून गेले म्हणतात त्यांनी? त्यांच्याच गावातले ते. त्यांच्याच गावातलं का? हा, त्याचा भाऊ आहे ना, त्यांनी पण फोन बंद केलाय. कोणाचा भाऊ? लेडीजचा भाऊ? त्या लेडीजचा भाऊ का त्या पळून जाणाऱ्या व्यक्तीचा भाऊ? कोणाचा भाऊ? त्याचा नंबर मिळालाय. त्याचं लोकेशन मागवलं होता, मी टाकलं होतं लोकेशनला, पण ते आमचं जो लोकेशन काढतो ना डीसीपी ऑफिसला नाही टाकलं, मी इकडे टाकलं होतं. त्या अगोदर पण कॉल लिस्ट काढले होते. फोन बंद केलेले त्यांनी. कुठल्या पोस्टवर आहे तिथे पोलीस स्टेशन मध्ये? MIDC भोसरी. हो माहिती आहे. कुठल्या पोस्टवर आहे म्हणलो आपण? कुठल्या PS आहे मी. पोस्ट PS आहे का? हा. ओके सर, काय हरकत नाही. मी काय म्हणतोय, थोडी चौकशी करा. ते गरीब माणूस आहे तो. रोज 1 महिना झाला फोन करतोय मला. तो मला टाइम भेटला नाही म्हणून तुम्हाला फोन केला नाही. 1 महिना झाला फोन करतोय तो इथे. भानगड अशी त्या पोराची बरं का. बायको वगैरे तू यायचं नाही म्हणून ती गेली, काहीतरी त्यांचं झालंय. मग गावातले पण कळतात ना, त्याची बायको ते भात वगैरे हित राहायला होती ना. ओके आपल्या आपलं नवीन सेक्टर झालं नाही का बस. अच्छा वस्तीजवळ. हा, तर ते त्या कामातलंच होतं ते पण, त्यांच्या गावातलंच. त्याच्याबरोबर ते गेली गावाची. नांदेडकडली ती फॅमिली, नांदेडकडली ते. त्याची बायको आता त्याच्याबरोबर ते गेली. त्याच्याबरोबर ते काहीतरी थोडं कॉन्ट्रॅक्ट काम करत होतं आपलं लेबरचं ना का, मुकादम वगैरे. अच्छा हा, त्याच्याबरोबर गेली मुकादम. ते भाऊ कुठं हडपसरला कुठं राहिला होता. त्याचा पण फोन बंद आहे. आणि गावातल्या कळतं ना माहिती, गावात गेल्यामुळं हे इथं राहतात तिथं राहतात. ती माहिती एवढंच बघायला पण बिन फोन बंद असल्यामुळे कळत नाही. आणि त्याचे परत हे काढले होते ना आपण, काय म्हणतात त्याला, हे आपले IMEIचे पण काढले होते मी. त्याला पण IMEIला पण ते जेव्हा गेले तेव्हापासून तसं रेकॉर्ड मिळत होतं त्याचं. असं झालं. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर चालू आहे बंद आहे सर? नाही, ते आता कॉन्टॅक्ट नंबर मिळालाय त्याला त्याच्या भावाचा. मला तिला मी टाकलं होतं तानाजी म्हणून साहेबांवर, तो पण काढतो लोकेशन. मग त्याला सांगितलं होतं, पण ते बहुतेक फोन पण टाकलं नाही, तर त्यांनी पाठवलं असतं मला. ओके. आणि हा व्यक्ती म्हणतोय की ते माझ्या बायकोसोबत लग्न पण केलंय, त्याच्याकडे कुठं फोटो आले म्हणे, कोणते सांगितलं म्हणे, असं म्हणतोय तो. पण कायदेशीर चुकीचं आहे ना, आपल्या हिंदू धर्मामध्ये चुकीचं आहे याचं. कशाचं? हे कायदेशीर चुकीचं आहे ना. कसलं? हे जो व्यक्ती याच्या बायकोला घेऊन पळून लग्न केलं म्हणतोय हा व्यक्ती. बायकोच गेली घेऊन त्याची, पळून नाही घेऊन गेलेला. त्याच्याबरोबर आता लेबर कॅम्पसमध्ये राहिला असल्यामुळे, त्याच्या जवळच असल्यामुळे आपलं ते बायको नादी लागली, त्याच्याबरोबर गेलेली ती बायको. त्यालाच माहिती ना. अच्छा. हा, त्यालाच माहिती, त्याच्याबरोबर गेलेली ती. बर. हा, तर कसं माहिती का, लोकेशन ते ए पॉईंटचे लोकेशन नव्हते मिळाले सुरुवातीला आम्हाला. नाही, पण हा म्हणतोय की बायको त्यासोबत जाऊन लग्न केले म्हणतो तो. लग्न कुठलं, आता पहिली पोर आहे म्हणून लग्न कशी करण ती? काय आताच्या कलियुग मध्ये काय चालू आहे सर, तुम्हाला माहिती आहे का ना? माहिती काय, लग्न केलं असं ते बायका लग्न करतात, असं काम आहे. बरोबर आहे. तसं काय झालं असेल तर समोरच्या व्यक्तीवर कारवाई पण करा. व्यक्तीला बघा सर, मदत तुमच्याकडून काय होते ते मदत करा, आमच्याकडून काय मदत मदत करतो. नाही, आपण मदत पाहिजे त्याला विचारू ना. प्रत्येक वेळेस आम्ही मदत केली, पाहिजे तेव्हा लोकेशन काढून दिली त्याला मी. त्याला कधी नाही केलं, गरीब आहे तो. त्याला आपण पाहिजे ती मदत, पण फोन नंबर नसल्यामुळे काहीच कळत नव्हतं ना. हा, फोन बंद असल्यावर काय करणार आम्ही तरी ते. चौकशी करा तुमच्याकडून जेवढे होईल तेवढं त्यांना बघा, तुमच्याकडे कायदेशीर करा, त्यांना सहकार्य करा, मदत करा त्यांना. ठीक आहे. ओके सर. ते काय म्हणतो, पोरं पण ती पोरं त्याच्या बरोबर आहेत ना, बायको बरोबर ते. पोरग. हा, अच्छा. बायको बरोबर. बघा सर, बघा तुमच्याकडून कायदेशीर गुन्हा काय होतो, काय कारवाई त्यांच्यावर करा समोर शकतो. आणि फॅमिली तिकडे राहणार आहे ना, नांदेडची फॅमिली. हो, नांदेडची पूर्ण काढलं चौकशी. त्यांनी बोलले मला, पूर्ण विचारलो मी त्याला, पूर्ण नांदेडचा आहे म्हणतोय तो. कुठं काय तर भिगारीचं काम करतो म्हणतो समोरचं व्यक्ती. आता गावातला माहित असतं, फक्त सांगतात ह्या भागात आहे. आता सांगितलं की गोपाळपूर आलाय म्हणून. बरोबर. तुम्ही करा चौकशी तुमच्या सर, थोडंसं तुमच्या चौकशी. ठीक आहे ना, आळंदीला बघू आता. त्याचं मला दिलाय नंबर. सध्या काय झालंय, गणपती बंदोबस्त चालू आहे आमच्याकडे. हो, राईट. बरोबर. मी पण विसर्जन नसेल ना, त्या विसर्जन नदीच्या 1 महिना झाला सर, 1 महिना झाला फोन करतोय. 4 महिने झाला कंप्लीट दिलो, 4 महिने झाला कंप्लीट दिलोय मी. आणि 1 महिना झाला मला फोन करतोय.
बघा ना भाऊ, बघा ना भाऊ म्हणतोय. कंप्लेंट दिली तो इथंच होता. शेवटी कसं आहे माहिती का, ते लागणार. ते कसं आहे माहिती का, त्याचा जो मालक आहे ना त्याच्याच कामात होते हे पण. बर 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 हा. हा, त्या मालकाला पण सांगितलंय, सांगून ठेवलंय बाबा त्याचा हातापाता लागला तर हे करा. आता त्या मालकाला बी माहित नाही, इथं जी मालक होता ना त्याच्याकडे बी माहित नाही. असं आहे ना. अच्छा अच्छा. त्यांना सांगून ठेवलं हातापाता लागलं सांगा तेवढं. फक्त निरोप द्या, माझे संपर्क कर. तुला जायचं नाही तर ठीक आहे ना बाई, त्याला पोरं बिरं आहे, त्याला पोरं बघायचे, पोरं बघायला पाहिजे ना त्याला. माझी पोरं कुठे गेले, ते कुठं राहतील, कसे राहतील. चालतंय, आणि ती बाई पण काय एडपटे. काय हरकत नाही. बघा तुमच्याकडून काय होईल ते सहकार्य करा त्यांना. हो हो हो. ओके ओके. हॅलो, हॅलो सचिन भाऊ, तुम्ही 5,000 रुपये कोणाला दिला म्हणता लोकेशन काढायला? लोकेशन पैसे दिले नाही साहेब. हा, मला लोकेशन काढून दिला आणि मला तिकडे वाट लावला बघून ये तू म्हणून. तुम्हाला लोकेशन काढून दिलं साहेबांनी, तिकडे जाऊन वाट लावून दिलं का तुम्हाला? हा मग मला कुठं लोकेशन, कुठलं होतं लोकेशन ते? ते लोकेशन बघा ह्याचं दुनियाचं लांब होतं. मला काय कळालं सुद्धा नाही कसा गेलो कसा नाही की. तिथे सापडले का? नाही सापडले. ते लोकेशनच गलत आहे म्हणले तिथले साहेब सुद्धा. बर. हा तिथं त्या वॉचमॅन ते समजा साहेबांना नाव कोणी दिलं. काढून दिलं तुम्हाला लोकेशन हे? या साहेबांना उगत 2 महिने पोलीस स्टेशन मध्ये फिरले बघा. एकसारखं 2 महिने. 15 दिवस लग्नाला गेले, रविवारी शुक्रवारी गेले की मला सुट्टी अंग दुखाले म्हणा. ठीक आहे ऐकून घ्या. त्यांना बोललोय मी. हा हा, मला मदत करतील. मग आपल्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य केलं दादा तुम्हाला. आता ह्याच्या पुढे काय करू शकता सांगा? मोबाईल मधून घुसून तुमची बायको कुठे आहे ते बघू मी? नाही तसं नाही सचिन भाऊ, तसं काही नाही हो. आता माझ्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य करतो. त्या पोलिसांना ते तुमच्या समोर त्या पी साहेबांना बोललो का नाही मी? हो हो तुम्ही 1 महिन्यापासून फोन करताय, मला पण वाटतंय वेगळं. पण तुमच्या अगोदर भरपूर लोक येतात फोन करून, पण त्यांचे पण करावं लागेल ना. हो बरोबर आहे ना साहेब, बरोबर आता आहे. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य केलं. त्या साहेबांना बोललो पुढची हो कारवाई चालू करतील त्यांनी. आणि त्यांच्या आता गणपती बंदोबस्त मध्ये तिकडे थोडं विजय आहे म्हणे त्यांनी. बरं बरं ठीक आहे साहेब. हा, ठीक आहे. हो ठीक.